चला सोडवलं. आता प्रोपोर्शन ऑफ 1 डिग्री किती सांगा. चला 1 डिग्रीचे हायड्रोजन किती आहेत? 3 आणि 3 6 3 9. 9 into 1 is equal to 9. प्रोपोर्शन ऑफ 2 डिग्री किती आहेत? 2 डिग्रीचे हायड्रोजन किती आहेत? 2. 2 into किती? 3.8 is equal to किती? 7.6. 3 डिग्री किती आहेत? एकच हायड्रोजन आहे. 1 into किती? 5 is equal to 5. बरोबर आहे ना? चलो आता मग काय करूया आपण? पर्सेंटेज ऑफ 1 डिग्री. पर्सेंटेज ऑफ 1 डिग्री कसं काढणार? बरोबर आहे ना? पर्सेंटेज ऑफ 1 डिग्री कसं येणार? 9 डिवायडेड बाय किती? हे तिन्हीची बेरीज आहे ना. 9 7 16 16 5 21 21.6 बरोबर आहे ना? इंटू किती? 100. हे किती येईल? बघा 21 च्या ऐवजी समजा आपण 20 पकडलं तर 20 पाचा 100 9 पाचा 45 45% पेक्षा काय होणार आहे? हे कमी येईल. एक अप्रॉक्सिमेटली ही किती येते? 42% येईल अप्रॉक्सिमेटली. चला पर्सेंटेज ऑफ 2 डिग्री किती? पर्सेंटेज ऑफ 2 डिग्री कसं काढणार? तुम्ही 7.6 ना डिवायडेड बाय 21.6 इंटू किती? 100 इज इक्वल टू किती होईल? अगेन हे 5 5 7 35 आणि 5 7 30 35 38 30 35 35% येईल अप्रॉक्सिमेटली. कॅल्क्युलेशन केलं तरी तेवढं येईल. अँड पर्सेंटेज ऑफ 3 डिग्री किती? 5 डिवायडेड बाय किती? 21.6 इंटू 100 ही किती? 5 5 25 अप्रॉक्सिमेटली 23%. कारण ह्या दोघांची बेरीज करून हे वजा केलं की 100 मधनं तेवढं येईल. किती? 42 आणि हे किती होते? 4 आणि 7 आणि हे 7 77 हे 23%. म्हणजे तुमच्या याच्यामध्ये प्रोडक्ट प्रायमरी कुठला येईल? सॉरी सगळ्यात जास्त मेजर प्रोडक्ट कुठला येणार आहे? 1 डिग्रीचा. म्हणजे ह्याचा तर क्लोरीन कुठं अटॅच होणार? 1 डिग्रीला. 1 डिग्रीचे पण किती कार्बन आहेत? 1 2 3. आता पण महत्वाचा प्रश्न आहे ना. क्लोरीन 1 डिग्रीला अटॅच होऊन त्याचा प्रायमरी प्रोडक्ट म्हणजे प्रायमरी म्हणतोय मेजर प्रोडक्ट होणार. पण इथं अटॅच होणार, इथं अटॅच होणार का इथं अटॅच होणार? इथं 3 ठिकाणी 1 डिग्री कार्बन आहे. तर ह्याचा सुद्धा एक रोल आहे. समजा एक काम करा, ह्या क्लोरीनने इथला H डॉट काय करून घेतला? ऍब्झॉर्ब करून घेतला. तर इथं डॉट येईल का? फ्री रेडिकल इथं तयार झालं तर ह्याच्या शेजारच्या कार्बनवर हायड्रोजन किती आहेत? 2. म्हणजे हायपर कॉन्जुगेशन साठी 2 हायड्रोजन अवेलेबल आहे. समजा इथून काढून घेतला हायड्रोजन तर हायपर कॉन्जुगेशन साठी 1 हायड्रोजन अवेलेबल आहे. इथून काढून घेतलं तर हायपर कॉन्जुगेशन साठी 1 हायड्रोजन अवेलेबल आहे. म्हणजे ह्यासाठी 2 हायड्रोजन अवेलेबल. 2 अल्फा हायड्रोजन. ह्यासाठी किती? 1 अल्फा हायड्रोजन. ह्याच्यासाठी किती? 1 अल्फा हायड्रोजन. जेवढे अल्फा हायड्रोजन जास्त तेवढं ते फ्री रेडिकल कसं असणार? स्टेबल. ह्या तिन्ही प्रायमरी मधला स्टेबल कोण? हा. मग क्लोरीन इथं अटॅच होणार. तुमचा मेजर प्रोडक्ट तयार होणार. कसा? CH3 CH CH3 CH2 CH2 हा तुमचा कसा असणार आहे? मेजर प्रोडक्ट. किती टक्के? 42. 2 डिग्रीला कट इथं अटॅच झाल्यानंतर तो किती झाला तुमचा? CH3 CH CH3 CH Cl CH3 हा तुमचा 2 डिग्री झाला. आणि 3 डिग्रीचा हा अतिशय कमी प्रमाणात तयार होईल ना. इथं Cl CH2 CH3 हा झाला तुमचा मेजर आणि हे 2 तुमचे मायनर. मग तुमचं कोणतं कंपाऊंड दिले? कुठला हॅलोजन अटॅच करायचा आहे? त्याची सिलेक्टिव्हिटी का रिएक्टिव्हिटी? फ्लोरीन असेल तर रिएक्टिव्हिटी, क्लोरीन ब्रोमीन आयोडीन असेल तर सिलेक्टिव्हिटी. सॉरी ब्रोमीन आणि आयोडीन असेल तर सिलेक्टिव्हिटीच घ्यायची, टर्शियरीलाच प्राधान्य द्यायचं. पण क्लोरीन असेल तर कॅल्क्युलेशनच करावी लागतील तुम्हाला. लक्षात आलं? आता काय 2-3 प्रश्न आहेत छोटे छोटे, ते काय करूया आपण सोडवूया आणि हा पूर्णपणे टॉपिक कन्क्लूड करूया. बघा एक रिएक्शन दिली असेल, दोन रिएक्टन दिलेत. क्वेश्चन कसा असणार आहे? NH2 आणि इथं N सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड O प्लस आणि हे मायनस असेल. आणि ह्याच्यामध्ये काय ऍड केले बघा त्यांनी? Br2 इन प्रिन्सेस ऑफ H mu Br2 ऍड केला. तुम्हाला 4 कंपाऊंड दिले. हे Br2 कुठे अटॅच होईल हे विचारले त्यांनी. पहिला ऑप्शन असेल तुमचा असा, ऑप्शन ए NO2 प्लस
NH2 पहिला ऑप्शन कुठं अटॅच झालाय बघा, इथं Br दाखवलाय. ऑप्शन बी इथं अटॅच झालेला, बरोबर. जरा बघा ह्या दोन्हीपैकी कुठला प्रोडक्ट तयार होईल. कार्बन किती आहेत, 2 कार्बन आहेत. इथे एक कार्बन आहे, इथे एक कार्बन आहे, बरोबर. हा एक कार्बन, हा एक कार्बन. हा कुठल्या प्रकारचा कार्बन आहे, प्रायमरी आहे. हा इकडे नायट्रोजनला अटॅच आहे, प्रायमरी आहे. हा कुठला आहे, प्रायमरी. दोन्ही पण प्रायमरी आहेत. मग आपण काय करणार, ब्रोमिन घेतला म्हणजे सिलेक्टिव्हिटीचा विषयच येणार नाही. आधी तो इथं अटॅच होईल किंवा इथं, पण इथं का इथं हे बघण्यासाठी काय होत आहे, हे बघा. समजा एक काम करूया, इथं काय असेल, CH2 असेल, इथं CH2 असणार आहे. आपल्या नेहमीप्रमाणे हे HR ऍड झालं, काय तयार झालं तुमचं Br डॉट. हा Br डॉट न समजा इथून हायड्रोजन काढून घेतला तर इथं काय होईल तुमचा फ्री रॅडिकल तयार. ह्या फ्री रॅडिकलला स्टेबल करण्यासाठी इकडे कोण आहे का बघूया. इथं नायट्रोजनची लोन पेर आहे, ही नायट्रोजनची लोन पेर इकडे देऊन ह्याला तो स्टेबल करू शकतो. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे आणि तुमच्या फ्री रॅडिकलला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर अटॅच असेल तर ते फ्री रॅडिकल स्टॅबिलिटी काय होते, वाढते. म्हणजे ह्या कार्बनवर हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असल्यामुळे स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी हा Br इथं अटॅच होऊ शकतो. आता आपण दुसरी कंडिशन कन्सिडर करू, समजा इथून हायड्रोजन काढला तर इथं आहे. ह्या फ्री रॅडिकलला स्टेबल करायला इकडे ग्रुप दिलाय, ह्या ग्रुपला पण नायट्रोजन अटॅच, ह्या ग्रुपचा पण नायट्रोजन अटॅच आहे. हा नायट्रोजन ह्या कार्बनला म्हणजे ह्या फ्री रॅडिकलला इलेक्ट्रॉन देईल का त्याच्याकडूनच काढून देईल, पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे हा काढून घेणार आहे. हा ऑलरेडी त्याला इलेक्ट्रॉन्स कमी आहेत, तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे आणि हा नायट्रोजन इकडून त्याचे इलेक्ट्रॉन काढून घ्यायला लागलाय. हा स्टेबल होईल का अनस्टेबल होईल, हा अनस्टेबल होईल. त्यामुळे तो तयार होण्याचे चान्सेस कमी आहेत. Br कुठे अटॅच होईल, इथं अटॅच होईल. तुमचं कंपाऊंड काय असेल, लक्षात आलं. आता अजून एक अतिशय इंटरेस्टिंग लास्ट सवाल, काय करायचं सांगतो. CH3 आहे आणि याला तुम्ही 3 हॅलोजन अटॅच करायचे, F2 Cl2 आणि Br2 अटॅच केले. कंपाऊंड कुठले कुठले होतील सांगायचे, बघूया. चलो, फ्लोरीन कसा आहे, सिलेक्टिव्ह आहे का रिएक्टिव्ह आहे, रिएक्टिव्ह आहे. तो कुणावर अटॅक करणार, प्रायमरी. डायरेक्ट इथंच अटॅच होणार ना, तो इकडे बघा. हे टर्शियरी आहे, सेकंडरी आहे, सेकंडरी 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 सेकंडरी, हे सगळे CH2 आहेत ना, बरोबर आहे का. इथं काय, इथं कार्बन आहे आणि त्याला एक हायड्रोजन आहे. हा फ्लोरीन कुठे अटॅच होईल, इथं प्रायमरीला. म्हणजे फ्लोरीनच्या केसमध्ये तुमचं स्ट्रक्चर असं असेल का, CH2F. व्हॉट अबाउट क्लोरीन, क्लोरीनच्या नंतर बघू कारण त्याला सिलेक्टिव्हिटी रेशो काढावा लागेल. व्हॉट अबाउट ब्रोमीन, सिलेक्टिव्ह आहे का रिएक्टिव्ह आहे. फ्लोरीन सिलेक्टिव्ह नव्हता, रिएक्टिव्ह होता. पण हा कसा असणार, सिलेक्टिव्ह. सिलेक्टिव्ह म्हणजे हा कोणाला प्रायोरिटी देणार, प्रायमरी सेकंडरीला की टर्शरीला, टर्शरीला होणार. म्हणजे इथं होणार ना. मग फ्लोरीनच्या केसमध्ये, सॉरी ब्रोमीनच्या केसमध्ये हे स्ट्रक्चर तुमचं असं होईल का, हा. हे कसं सोडणार, हा क्लोरीन प्रायमरीला पण अटॅच होईल, हे सेकंडरी आहेत ह्याला पण अटॅच होईल, हा टर्शरी आहे ह्याला पण अटॅच होईल. ते कशावर कॅल्क्युलेट करायचं, सिलेक्टिव्हिटी रेशोवर कॅल्क्युलेट करायचं. हे तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि आन्सर करा, लक्षात. ठीक आहे, इथं तुमचा हॅलोजिनेशन ऑफ अल्केन हा कन्सेप्ट क्लिअर होतो. ओके, थँक्यू.